कहाणी दिव्यांच्या आवशीची. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. 8 पाट नगर होता. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण सूट घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली. घरातून तिला हाकलून दिले. तिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासावे, तेल वात करावी व स्वतः ते लावावेत. खडी साखरेच्या खड्याने त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या आवशेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सारं बंद पडलं. पुढे या आवशेच्या दिवशी राजा शिकार येऊन येत होता. एका झाडाखाली मुकामास उतरला. तिथे त्याच्या दृष्टीत एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करीत की कोणाच्या घरी जेवावेस, काय केले होते, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्त असायचा. मला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्या सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्यांची सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी निंदा केली. घरातून हाकलून दिले. म्हणून असे दिवस आले. ती दर वर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथे असेल तिथे ती खुशाल असो, असं म्हणून दिव्याने आशीर्वाद दिला. सदर घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेण्यातून पाठवून घरी आणले. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात सुख आलं. ती सुखाने राज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळ. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरे सुफल संपूर्ण. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.